सध्या ना कन्या, मीन, मकर, मिथुन या ज्या 3-4 राशी आहेत ना, लग्न आणि चंद्र राशी, या 4 राशीच्या लोकांसाठी ना व्यवसाय असेल समजा तुमचा, या 4 राशीच्या लोकांचा व्यवसाय असेल ना, तुमच्या व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. आता व्यवसाय म्हणजे कुठला आला? व्यवसाय अनेक प्रकारचे असतात, पण समजा तुम्ही कला संबंधित कुठल्या तरी क्षेत्रात आहात. कला म्हणजे तुम्ही अभिनय करताय, अभिनय क्षेत्रात असाल, किंवा एखादी तुमच्या अंगात वादन करण्याची म्हणजे एखादा तुम्ही वाद्य वाजवताय ती कला तुमच्या अंगात असेल, रांगोळीची असेल, किंवा तुम्ही दिग्दर्शक असाल, तुम्ही संगीतकार असाल, तुम्ही गाणं गाताय, गायक असाल, किंवा तुम्ही अभिनय क्षेत्र म्हणजे तुम्ही एखाद्या सिरियलमध्ये काम करताय, एखाद्या नाटकात काम करताय, एखाद्या चित्रपटात काम करताय. छोटा रोल का असू दे, पण तुम्ही तो सादर करताय, तिकडे काम करताय, म्हणजे तुमच्यात काही ना काही कला आहे म्हणून तुम्ही तो सादर करताय. प्रत्येकाला अशी संधी मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही कलाकार झाला, तुमच्यात काही ना काही कला आहे. तर तुमच्यासाठी हा काळ सध्या चांगला आहे, म्हणजे नवीन नवीन संधी तुम्हाला येऊ शकते. अर्थातच प्रयत्न प्रत्येकालाच करावा लागतो, प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला संधी मिळणारच नाही. पण तुम्ही प्रयत्न केलेत ना, तर तुम्हाला नवीन नवीन म्हणजे सध्या संधी येतच असतील, पण अजून चांगल्या प्रकारच्या संधीत समजा तुम्ही शोधात असाल ना, ती संधी तुम्हाला आता या काळात मिळू शकते. तसंच जर तुमचा व्यवसाय असेल, अगदी छोटा व्यवसाय का असे ना, म्हणजे समजा कोणाचा फुलाचा व्यवसाय असतो बघा, फुलाचा व्यवसाय असेल, काहींचा कपड्याचा व्यवसाय असेल, किंवा गाड्यांचा व्यवसाय असेल, ऑटोमोबाईल क्षेत्र असतं त्या संबंधित काही तुमचं काम असेल, किंवा पेट्रोल संबंधित तुमचं काम असेल, तुमचा काहीतरी कारखाना असेल, खनिज संबंधित काहीतरी तुम्ही काम करताय, कुठलाही अगदी छोट्यात छोटा का असू नये, कुठलाही अशा प्रकारचा कुठला तुमचा व्यवसाय असेल ना, किंवा अगदी छोटे व्यवसाय पण म्हणतो की अत्तर असतं, स्प्रे असतात, हे विकायचं जे काम करतात, त्यांची दुकानं असतात बघा, त्या लोकांसाठी पण हा चांगला काळ आहे. इवन हा जो काळ आहे ह्या 4 राशींसाठी, लग्न आणि चंद्ररास, यांच्यासाठी लव्ह लाईफसाठी पण चांगला आहे. मग ते लव्ह लाईफ म्हणजे प्रेम वाढण्यासाठी फक्त बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असंच नाहीये, एवढ्या पुरतं मर्यादित नाही. अगदी नवरा बायकोचं, 2 बहिणींचं, 2 भावांचं, भावा बहिणीचं, आई वडिलांचं, असं कुठल्याही प्रकारे प्रेम मिळणं, आपल्याला प्रेम वाढणं, त्याच्यासाठी हा काळ चांगला आहे. किंवा जर तुमचं लग्न झालं नाही, तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात, तर दोघांमधली बोलणी म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मधली बोलणी काही कारणाने समजा रखडली असतील लग्नाच्या संबंधित, तर त्याच्यासाठी तुमचा हा चांगला काळ आहे सध्या. किंवा तुमच्या आयुष्यात कोणतरी अजून एक व्यक्ती येणं आणि ती अगदी जीवापाड तुम्ही त्याला जपणं, आयुष्यभर जपणं, अशा ज्या गोष्टी घडतात ना, त्यांच्यासाठी हा चांगला काळ आहे सध्या. त्याच्यामुळे या 4 राशीच्या लोकांना मी म्हटलं तसं कला संबंधित किंवा लव्ह लाईफ संबंधित, प्रेमासंबंधित सध्या हा चांगला काळ आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचं काम मनापासून प्रामाणिकपणे चालू ठेवा, देवावर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.